मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. तेवढं मावू शकत नाही आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे. त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना पहिल्या पार्टमध्ये काही जण उठून गेले पहिल्या पार्टमध्ये, कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमना ही टॅगलाईन होती, आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे काही 2019 मध्ये झालं हे संपूर्ण राज्याने, देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतंय. आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील. ही भूमिका म्हणजे त्यांचं जे काही हिंदुत्व जे आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे भूमिका हिंदुत्वाची असली तरी सुद्धा इतर धर्मियांचा द्वेष करणं, इतर धर्मियांचा दुस्वास करणं, इतर धर्मियांना कमी लेखणं हे कधीच त्यांनी केलं नाही. देशभक्त, राष्ट्रभक्त जो कोणी आहे, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, याच्याबद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा आनंद दिघे साहेबांनी होता आणि बाळासाहेबांनी होता. सर, अवकाळी पावसाच्या संदर्भात, अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्या बाबतीमध्ये अंमलबजावनी करण्याच्या सूचना. गडचिरोली को लेकर दो सवाल है. आपने गडचिरोली में वहाँ पे मंत्री रहते हुए, गार्डियन मिनिस्टर रहते हुए क्या कुछ काम किया था, उसके बारे में थोड़ा सा. पालक मंत्री मैं जब गडचिरोली में था तभी जब हमारे बाला साहेब ठाकरे जी के और आनंद दिघे साहब के विचार थे, नौकरियां देना, नौकरी तो चाहिए लेकिन नौकरियां देने वाले भी हाथ तैयार करो. मतलब आज मैं एक मुझे समाधान है, खुशी भी है कि टाटा टेक्नोलॉजी हो उसने एक बहुत ही एडवांस स्किल डेवलपमेंट सेंटर शुरू किया है. सालाना 5000 युवाओं को वहाँ ट्रेनिंग मिलेगी, नौकरियाँ भी मिलेगी और उद्योग निर्माण करने वाले हाथ भी तैयार होंगे. ऐसी मेरी कोशिश थी, उसमें समाधान है. ये शुरुआत हुई है. कई और उद्योग जो हैं
वहाँ पर शुरू किए हैं। और वो जो नक्सल ग्रस्त इलाका है वो आदिवासी इलाका है, उसको गढ़चिरोली को मेन स्ट्रीम में लाने के लिए अभी तो मैं मुख्यमंत्री हूँ, निश्चित रूप से लोगों के हाथ को काम, वहाँ उद्योग, वहाँ का विकास, डेवलपमेंट और ये नक्सलवाद को खत्म करने के लिए सिर्फ पुलिस की गोली नहीं तो डेवलपमेंट भी जरूरी है और वो डेवलपमेंट हो रहा है। एक सवाल यह है कि सर गढ़चिरौली में पिछले 15 दिनों में टारगेट किलिंग की जा रही है, इसको लेकर आप लोग क्या करें? टारगेट किलिंग की जा रही है, 15 दिनों में 3 लोगों को मारा गया है पुलिस मुखबिर बताकर। टारगेट किलिंग एक तरह से नक्सलवाद इसको लेकर क्या? आज मैं कहूँगा हमारी जो C60 की टीम है ये इतनी एडवांस टीम है कि आज हमारे यहाँ पर महाराष्ट्र में गढ़चिरौली में रिक्रूटमेंट पूरी तरह बंद है। रिक्रूटमेंट मतलब उनकी जो नक्सल की, और जाके वो छत्तीसगढ़ के अबुझमाड़ एरिया में छुपते हैं और नक्सल पूरी तरह हमारी पुलिस ने खत्म कर दिया है। अभी ऐसी कोई भी घटना हो तो पुलिस और वहाँ के नागरिक जो हैं और हमारी सरकार नक्सलवाद खत्म करने को पूरी तरह तैयार है और उसका नतीजा हम देख रहे हैं कि पूरी तरह लगभग न के बराबर वहाँ पर नक्सलवाद है। नक्सलवादियों का डर था। काल ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मागणी केली की शिंदे समिती बरखास्त करा, तर सरकारमध्ये दुमत दिसून येत नाही। याच्यामध्ये एकच मी सांगतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे। त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे, मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतोय, 3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांना आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे। आणि ज्या जुन्या नोंदी आहेत त्या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या ते GR आपण आता काढलेला नाही, हा GR 1967 पासून 2004 पासून या GRचा अवलंब होतोय। ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये, तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे आणि ती कायम आहे। पहिल्यांदा असं होतं की ज्या नोंदी समोर आलेल्या आहेत, पहिल्यांदा असं होतं की नोंदी ऑनलाईन पाहायला मिळतील जेणेकरून आणखी ज्यांना नोंदी सापडत नाहीत किंवा वंशावळी सापडत नाहीत त्यातून फायदा होऊ शकतो। याच्यामध्ये GR जो आहे जुना त्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे होतीये आणि ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाहीये। जुन्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीचा आहे, फक्त तो अंमल होत नव्हता, त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणे तीच भूमिका सरकारची। हिंसाचार झाला त्या संदर्भात गृह खातं अपयशी असं देखील आरक्षण कमी केलं जाणार नाही, कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर भुजबळांसोबत माझी चर्चा झाली असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाचे